नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट रजिस्ट्रेशन जर कंप्लीट झालं असेल तर तुमच्याकडे आता तुमचा लॉग इन आय डी असणार आहे, तुम्ही तयार केलेला पासवर्ड असणार आहे आणि तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं असणार आहे सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून, तोही तुमच्याकडे असणार आहे. आता त्याचा वापर नाही, परंतु दोन गोष्टी तुम्हाला वापराव्या लागतील. एक लॉग इन आय डी असेल आणि दुसरा असणार आहे तो पासवर्ड. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्या शेजारी लॉग इन म्हणून असणार आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते यासाठी की अर्जाचा भाग 1 ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आणि ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 असे 2 आहेत. ॲप्लिकेशन पार्ट 2 जो असणार आहे त्यामध्ये प्रेफरन्सेस ऑफ कॉलेजेस तुम्हाला द्यायचे आहेत, पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचे. त्यानंतर वेगळा आहे, तो आपण भाग पुढचा बघूया. पण आता तुम्हाला अर्जाचा भाग 1 हा 30 तारखेपर्यंत पूर्ण भरायचा आहे. त्यानंतर तुमची सुटका नाही आहे, त्यामुळं ते पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आता लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर पुन्हा तो लॉग इन आय डी तुम्हाला भरायचा आहे, त्यानंतर पासवर्ड भरायचा आहे, त्यानंतर तिथं जो कॅप्चा जनरेट होणार आहे तो तिथं भरा, एंटर करा आणि तिथं लॉग इन म्हणा. लॉग इन म्हटल्यानंतर पेज ओपन होईल. डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर तिथं एक अशी लिस्ट दिसेल की ज्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 असं म्हटलेलं आहे, म्हणजे अर्जाचा भाग 1. त्याच्याखाली 8 मुद्दे आहेत आणि हे 8 मुद्दे तुम्हाला कंपल्सरी आज भरावे लागणारे आहेत. आता हे कशा पद्धतीनं एक थोडक्यामध्ये मी सांगतोय. तर त्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी आहे. त्यात आणखीन काही मागणी केली असेल माहिती भरायची तर ती तुम्हाला अचूक माहिती पुन्हा एकदा भरावी लागणारी आहे. आता यामध्ये माहिती भरत असताना एक्झाम सीट नंबर तर तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे एक्झाम सीट नंबर तुम्हाला तो टाकावा लागणार आहे. आईचं नाव असेल, बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या काय वाचल्या की सोपं आहे ते फक्त अचूक मात्र भरा, त्यामध्ये काही अडचण येऊ नये. त्यानंतर दुसरा भाग आहे त्यामध्ये ॲप्लिकंट्स पर्सनल डिटेल्स, हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नेम ऑफ ॲप्लिकंट मगा सांगितल्याप्रमाणे नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर ॲप्लिकंट मदर नेम, आईचं नाव असेल, जेंडर लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ आहे, नेम ऑफ 10th स्टँडर्ड स्कूल म्हणजे ज्या शाळेमधून तुम्ही 10वीची परीक्षा देतात ते शाळेचं नाव असेल, स्कूल इंडेक्स नंबर माहीत नसेल तर विचारा शाळेतल्या शिक्षकांना किंवा त्यांना माहीत असेल, त्यामुळे ते फॉर्म भरताना काय अडचण येणार नाही. तिथं नमूद केलं आहे त्याने किंवा जर हॅव यू पास्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद और म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल इन महाराष्ट्र स्टेट, म्हणजे जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमधून, म्युन्सिपल म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेमधून किंवा त्याला आपण काय म्हणूया गव्हर्नमेंटच्या शाळेमधून जर तुम्ही 10वीची परीक्षा दिल्या असाल तर त्याचा खास करून उल्लेख येस ऑर नो तिथं म्हणणं गरजेचं आहे. त्यात त्याने एक नोट दिली आहे. ही नोट खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनी पण लक्षात घ्या. इफ यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा देन प्लीज एंटर 10th स्टँडर्ड स्कूल इंडेक्स नंबर अँड ऑर UDIS नंबर अबव प्रॉपरली. म्हणजे जर तुम्ही इन हाऊस कोटामधून म्हणजे कॅप थ्रू पण तुम्हाला ॲडमिशन पाहिजे आणि इन हाऊसमधून म्हणजे कोटा रिझर्वेशन जे असणार आहे त्याचे 3 भाग आहेत. त्यामधला एक आहे तो इन हाऊस कोटा. म्हणजे इन हाऊस कोटा म्हणजे तुम्ही ज्या शाळेमधून 10वीची परीक्षा देणार आहात त्या संस्थेचंच, त्याच कॅम्पसमध्ये जर उच्च माध्यमिक विद्यालय असेल, 11वी 12वीचे वर्ग तिथं चालत असतील तर त्या ठिकाणी काही पर्सेंटमध्ये रिझर्वेशन ठेवलेली आहे. ते टक्केवारीनंतर मी तुम्हाला सांगेन. किंवा त्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामधून तुम्ही येत आहे 10वीची परीक्षा देत आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्याच संस्थेचं उच्च माध्यमिक विद्यालय जिथं असेल तिथंही इन हाऊस कोटा हा ठराविक पर्सेंटमध्ये रिझर्व असणारा आहे. म्हणजे इन हाऊस कोटा म्हणजे काय, तर तुम्ही 10वीची परीक्षा ज्या शाळेमधून उत्तीर्ण होणार आहात त्याच कॅम्पसमध्ये त्याच संस्थेचं उच्च माध्यमिक विद्यालय चालवत असलं पाहिजे किंवा त्याच जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे हा विद्यार्थ्यांना फायदा तिथं रिझर्वेशनचा मिळू शकतो. म्हणजे हे त्यासाठी तुम्हाला तुमचा स्कूल इंडेक्स नंबर किंवा UDIS नंबर तिथं अचूक लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे तो ॲड्रेस डिटेल्स फॉर करस्पॉन्डन्स. इथं
जे मोबाईल नंबर, विशेषतः मोबाईल नंबर तुम्ही देणार आहात किंवा ईमेल आय डी देणार आहात, मोबाईल नंबर 1 असेल 2 असेल, तो कुठला दिलाय त्याची नोंद एका बाजूला करून ठेवा. आणि चालू मोबाईल नंबर असू द्या, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. स्वतःचा शक्यतो द्या किंवा वडिलांचा द्या. त्यामध्ये तुमचा ॲड्रेस जो असणार आहे तो अचूक द्यायचा आहे. त्यानंतर पिनकोड महत्त्वाचा आहे. स्टेट कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, सिटी कोणती आहे, ह्या गोष्टींचा उल्लेख त्यामध्ये आहे, तो तिथं तुम्हाला भरायची आहे माहिती. त्यानंतर ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल म्हटलेलं आहे. म्हणजे इथं मोबाईल नंबरच्या अनुषंगानं त्यांनी म्हटलं आहे की 1-2 मोबाईल नंबर द्यायचे आहेत. ते तुमच्याकडं मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नसेल तर तुम्ही वडिलांचा किंवा तुमच्या जवळच्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर देऊ शकता, की जो तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो वापरामध्ये येणारा आहे. साधारणपणे एकदा दिल्यानंतर पुन्हा बदलण्याची प्रक्रिया शक्यतो होत नाही. त्यामुळे अर्जाचा भाग 1 हा अत्यंत काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे 4था, कॅटेगरी अँड रिझर्वेशन. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे पहा. म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गामधून येणार आहात त्याचा दाखला, म्हणजे सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आपण म्हणूया, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे डॉक्युमेंट्स लागणारी आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ती यापूर्वी कोणती आहेत त्याचा एक व्हिडिओ स्वतंत्र काढलेला आहे. जर ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील, एखादं डॉक्युमेंटच नाही आहे, तर मग मात्र त्यासाठी डाउनलोड, त्या वेबसाईटवर गेला तर डाउनलोड म्हणून आहे, त्याला क्लिक केलं तर ते पेज ओपन होईल. तिथं खाली त्यांनी म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट्स किंवा ॲप्लिकंट्सचं अंडरटेकिंग असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मिळून ते अंडरटेकिंग भरून अपलोड करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं ते जर एखादं कागदपत्र नसेल तर ती गोष्ट देखील करणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे इथं ज्या प्रवर्गामधून तुम्ही येताय आणि प्रवेशासाठी दावा करताय त्याची सगळी डॉक्युमेंट सपोर्टिंग ही तुमच्याकडे असायला पाहिजे. ती सगळी अपलोड करावी लागणारी आहेत. हे काळजीपूर्वक करा. समजा प्रोसेस तुम्ही चालू केली असेल तर त्या प्रोसेसचं ॲक्नॉलेजमेंट मिळतं, ते अपलोड केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्याबरोबर अंडरटेकिंगसुद्धा अपलोड तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण तिथं 2 प्रकारचे रिझर्वेशन्स आहेत. एक कॉन्स्टिट्युशनल असेल म्हणजे संविधानात्मक असेल, आणि दुसरं स्पेशल म्हणजे विशेष आरक्षण म्हणून एक भाग असणारा आहे. तिथं येस ऑर नो तुम्हाला जे काही माहिती असेल सिलेक्ट ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे इलिजिबल सर्टिफिकेट असायला पाहिजे, म्हणजे एखाद्या ऑथेंटिक अथॉरिटीनं ते इश्यू केलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यावर सगळे डिटेल्स असणं गरजेचं आहे. किंवा जी समांतर आरक्षण असणारी आहेत, म्हणजे दिव्यांग असेल, अर्थक्वेक किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, किंवा एखादा ट्रान्सफर असेल, वडिलांची ट्रान्सफर असेल, किंवा एखादा ग्रँड पॅरेंट हा तुमचा एक्स सर्व्हिसमन असेल, मिलिटरीमध्ये असतील, किंवा डिफेन्स सर्व्हिसमन असतील, या फ्रीडम फायटर असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींची डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. किंवा स्पोर्ट कॅटेगरी असेल ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे. स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या वेगळ्या संस्थांमधून, खाजगी संस्थांमधून खेळा असाल किंवा शाळेमधून खेळा असाल, नॅशनल लेवलचं, इंटरनॅशनल लेवलचं असेल, तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पोर्ट जे इन्स्पेक्टर असणार आहेत, ऑफिसर, त्यांचा सही शिक्का घेणं बंधनकारक असणार आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे इथं हा एक भाग महत्त्वाचा आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं आहे की मायनॉरिटी कोटा. मायनॉरिटी कोटा ॲडमिशन जर तुम्हाला मायनॉरिटीमधून अल्पसंख्याक आहात, अल्पसंख्याक कोण आहात हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी, तुम्हाला येस ऑर नो म्हणावं लागेल. म्हणजे जर तुम्ही कॅप थ्रू ॲडमिशन घेताय सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमधून, इकडं सुद्धा अर्ज तुम्ही भरू शकता एकाच वेळे. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल मायनॉरिटीमधून, अल्पसंख्याकमधून, तर तिथं येस म्हणा, जर नसेल तर नो. पण एकदा नो म्हटलं तर पुन्हा तुम्हाला क्लेम करता येणार नाही. किंवा इन हाऊस कोटा ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे तर तिथं येस ऑर नो म्हणणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा, म्हणजे तिथं येस ऑर नो तुम्हाला म्हणावं लागणार आहे. म्हणजे इथं जो अर्जाचा भाग आहे तो अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला भरायचा आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स म्हटलेले आहेत. आता क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10वी पास नंतर जे काही असणार आहेत मार्क्स वगैरे सगळे,
हे नंतरच जनरेट होतील, आता तर ते काही जनरेट होणार नाहीत. त्यामुळं निकालानंतरच तिथं सगळ्या गोष्टी, फार तर तुमचा एक्झाम नंबर तिथं तुम्ही भरू शकता, बाकीचे मार्क्स हे आता तुम्हाला मिळणार नाहीत, आफ्टर रिझल्टच इथं जनरेट होतील. त्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, हा 6वा मुद्दा आहे. म्हणजे तुमच्याकडे असणारे डॉक्युमेंट्स अपलोड करा, ती बाजूला जपून ठेवा. नसतील, कमी असेल तर तुम्हाला सांगितले अंडरटेकिंग, हमीपत्र वडील आणि विद्यार्थी मिळून ते अपलोड करायचं आहे, तयार करायचं आहे. ते प्रिंट तुम्हाला मिळेल ॲक्च्युली फॉर्मेट, ते फॉर्मेट डाउनलोड सेक्शनमध्ये आहे वेबसाईटच्या, त्याच्यावर माहिती भरा, कुठले आहेत नाहीत, दोघांची सही करा आणि ते स्कॅन करा, अपलोड करून टाका. त्यानंतर पे ॲडमिशन प्रोसेस फी, म्हणजे इथं तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस फी साधारणपणे गेल्या वेळी 100 रुपये होते, तेवढीच यावर्षी पण असणारी आहे. तिथं ॲडमिशन फी तुम्हाला ती भरावी लागणार आहे. प्रोसेसमध्ये ॲडमिशन फी भरल्यानंतर ॲडमिशन रिसिप्ट तिथं जनरेट होणार आहे. आणि शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की लॉक ॲप्लिकेशन फॉर्म, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर, फी भरल्यानंतर फीची प्रिंट देखील तुम्हाला मिळेल, फी भरल्याची रिसिप्ट. आणि शेवटी लॉक द ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, हे लॉक करण्यापूर्वी माहिती डिटेल्स एकदा नीट अचूक बघा, कारण वारंवार तो पार्ट रिओपन केला जाणार नाही किंवा अनलॉक केला जाणार नाही. त्यामुळं अडचणी बऱ्याच गेल्या वर्षी आलेल्या आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे. आणि एकदा तुम्ही लॉक केला, खात्री झाली 100% बरोबर आहे, डॉक्युमेंट कमी असू दे नसू दे, पुढं ते तुम्हाला संधी मिळेल ॲडमिशनच्या वेळेस. पण एकदा लॉक केला की मग तिथं तुम्हाला कंप्लीट तुमचे डिटेल जनरेट झालेले एक फॉर्म तुम्हाला दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्या आणि ती प्रिंट तुमच्या फाईलला ठेवा, कारण तो भाग प्रिंट घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं या पद्धतीनं तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाचा भाग 1 पूर्ण तुम्हाला भरायचा आहे. हे डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, कारण काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे म्हणून ते सांगितलेलं आहे. तर मला वाटतं ही गोष्ट आपल्याला कळालेली असेल. नसेल तर तुम्ही फोन करू शकता किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन विचारू शकता किंवा हायस्कूलमध्ये जाऊन देखील विचारू शकता. धन्यवाद.